कांद्याला भाव नसल्यामुळे आता शेतकरी देखील हवालदिल झालेला आहे. आपण पाहू शकतात की मी आहे अंबाजोगाई तालुक्यातील तेलघणे गावामध्ये. या गावात पाहिलं तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कांदा पडूनच आहे. अनेक शेतकऱ्यांनी पाहिलं की अशा पद्धतीनं कांद्याची साठवणूक केलेली आहे आणि मार्केटला गेलं तर त्या ठिकाणी पाहिलं तर 3 ते 4 रुपये शेतकऱ्याला भाव मिळतोय. त्यामुळे आता शेतकरी हवालदिल झालेला आहे. एकीकडे पाहिलं तर युद्ध चालू आहे. युद्धाच्या मध्ये आयात जे असेल ते सरकारने बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आलेलं आहे. त्यानुसार पाहिलं तर यात अनेक शेतकरी आता पाहू शकतात की या ठिकाणी संपूर्ण हवालदिल झालेले आहेत. आणि अशा पद्धतीने अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कांदा पडून आहेत. आपल्या सोबत काही आता शेतकरी आपण त्यांच्याशी संवाद साधू. तर काय सांगाल, आता शेतकऱ्याला पाहिलं तर कांदा तुमच्या शेतामध्ये पडून आहे, भाव मिळत नाही, काय सांगाल? साहेब, कांद्याला एकतर मुख्यतः खर्च जास्त आहे, एक तर मजूर मिळत नाहीत आणि एकरी खर्च त्याला 1 एकरला खर्च कांदा पिकवायला कमीत कमी 30 ते 40,000 रुपये येत आहे. 40 तुमच्याकडे किती शेत आहे, किती तुम्ही कांद्याची लागवड केली मी होती? 2 एकर साहेब कांद्याची लागवड केलेली आहे. मला कमीत कमी 2 एकरला 70 ते 75 मी आणि माझी वैयक्तिक मंडळी दोघं राबून आम्हाला खर्च आलेला आहे 70,000 रुपये लावणीपासून. आणि आज कांद्याचं मार्केट जर बघितलं तर व्यापाऱ्यांना आम्ही फोन केला तर म्हणतात आणू नका, आमच्याकडला कांदा निर्यात बंदी आहे, युद्ध चालू आहे, इस्रायलचं युद्ध, आमच्याकडे आहे तेच माल खपन आहे. तुम्ही कांदा मग आमचा तर शेतामध्ये संपूर्ण साठवून कांदा ठेवलेला नेतात कुठं कोणत्या मार्केटला घालतात? जवळजवळ लातूर किंवा हैदराबाद किंवा नागपूर. आणि आम्ही या प्रतीक्षेत आहोत की सरकार काहीतरी आता आम्हाला अनुदान करील आणि अनुदानाच्या अपेक्षेनं आम्ही शेतात कांदा घालू शकतात किंवा अनुदान आम्हाला कांद्याला अनुदान देईल असं या उद्देशानं आम्ही कांदा ठेवलेला आहे. त्यामध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे, मजूर मिळत नाही, कांदा आमचा अवकाश शेतामध्ये भिजून गेलेला आहे पूर्ण. आणि भिजून गेल्यामुळं काही तसाच सडत आहे आणि मार्केटला न्यावं तर व्यापारी म्हणतात आणू नका, निर्यात बंदी आहे, आमचे कंटेनर मुंबईलाच बाहेर देशात जाईनात, तिथंच आमचा माल पडून आहे, तुमचा माल 5 रुपयाने वर जाणार नाही किलोने, म्हणजे 400 रुपये क्विंटलनं माल तिथं जागेवर चाललेला आहे. मग आम्हाला न्यायलाच खर्च 400 रुपये होतो. ह्या युद्धाचा तुम्हाला फटका बसताय असं वाटतं? खूप फटका बसलेला आहे साहेब. अगोदरच खर्च झालेला आहे एकरी 40,000 रुपये आणि ते खर्च सुद्धा आज आमचा निघणार नाही, खर्च सुद्धा निघणार नाही. व्यापारी बोलतात आता आमच्या जवळच कांदा आहे, ते स्टॉक आहे, आमचाच निर्यात होय नाही, तुम्ही इथं आणून ठेवू नका. काय सांगाल, आणि तुमच्या शेतामध्ये पाहिजे कांदा पडू नये कसं बघता? साहेब, आज तेव्हा तुम्ही बघितलं तिकडं पसर चालू आहे, 2-3 दिवसाखाली अवकाळी पाऊस येऊन गेलाय. जर कांद्याला नाही भाव लागला तर हे कांदा असाच सोडून जाईल इथं. काय भाव सध्या मार्केटला पाहिजे तर? 5 रुपये 4 रुपये मार्केटला भाव चालू आहे आणि ते कांदा आहे मग 5 रुपये म्हणलं तर इथून काढा बी परवडत नाही. ते 5 रुपयानं विकला तर भरायला सुद्धा माणसं परवडत नाहीत बाहेर रोजान लावून. मग कांदा चाळी काही नाही का आपल्याकडे? काही कांदा चाळी आमच्या गावात कांदा चाळ नाही, आमच्या गावात बाकीच्या योजना भरपूर आहेत पण कांदा चाळ वगैरे असं काही नाही. आपण मागणी केली नव्हती का मग काही? कांदा चाळीची मागणी केलेली. दादा काय सांगाल, सध्या पाहिलं तर अनेक शेतामध्ये पाहिलं कांद्याची रास लागलेली आहे. माझं एकच म्हणणं आहे की गेल्या वर्षापासून म्हणजे गेल्या वर्षी या दिवसामध्ये फेब्रुवारी महिन्यात किंवा जानेवारी महिन्यामध्ये कमीत कमी कांद्याला प्रति किलोमध्ये 30 रुपये भाव मिळत होता. आताच्या ह्या पाहिल्यानंतर युद्धाच्या ह्या धोरणानुसार म्हणा किंवा सरकारनुसार आजच्या काळामध्ये कांद्याला उंच भाव पाहिला तर चांगला 15 रुपयापर्यंत भेटतंय. कमीत कमी 5 रुपयापासून सुरुवात होती. मग हे कांदा आमचा आज जेवढा आम्ही एक्सपोर्टमध्ये कांदा आज हे कांद्याला कमीत कमी आम्हाला 20-25 रुपये भाव दिला तर आम्हाला परवडू शकतं. नाही तर आज आम्हाला 5 ते 10 रुपयापर्यंत म्हणलं तर आम्ही कांदा शेतीपेक्षा लॉसमध्ये येऊ शकता. एकरी भाव हे म्हणले ते बरोबर आहे, 40 ते 50 हजार रुपये प्रति एकरामध्ये खर्च येतो आहे. तर 10 रुपयानं भाव दिल्यानंतर फक्त 20,000 रुपयेच निघू शकतात. 30,000 रुपये मग कोण भरणार? तर शेतकरी भरणार का? हे शेतकऱ्याचं आजचं धोरण आहे. काय सरकारकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे सरकारकडून बरं? आता काय करायचं अगं, एवढ्याला 60,000 खर्च आलाय, आता कांदा तर भिजून चाललाय, वाटोळ झालाय, आता काय करायचं? काय तुम्हाला सरकारकडून काय अपेक्षा आहे बरं? आता काहीतरी अनुदान भेटावं म्हणून. कांद्याला अनुदान भेटलं पाहिजे. बघा कांदा किंवा हमी भाव. हानी भाव पाहिजेत. तर काय सांगा बरं, आता काय अपेक्षा तुम्हाला सरकारकडून? सरकारकडून हमी भावाचे आहे, पण हमी भाव हे का भेटत नाही हेच दरवर्षी निर्यात बंदी आयात बंदी ह्यांच्या सरकारचं हे धोरण असतंय. हमी भाव कमीत कमी सर माझं म्हणणं आहे की हमी भाव 20-25 रुपये तरी कमीत पाहिजे, पण हे हमी भाव भेटू शकत नाही. सोयाबीनचं तेच झालं, आता कांद्याचं तेच झालं. आता पिकवावं तरी काय? आता शेतकरी कांद्याचं म्हणजे एक गावातून बाईज आणायची म्हणली तर शेतकऱ्याला परवडत नाही. मग शेतकऱ्यानं करावं हे काय, शेतामध्ये करावं तरी काय, हे प्रश्न आम्हाला पडलेला आहे. गेल्या महिन्यात पाहिलं तर सोयाबीनला चांगला भाव मिळाला होता, पुन्हा अजून वापस सोयाबीनचा भाव पडलेला आहे. हो, मग शेतकऱ्यांना ठेवून किती दिवस घरी ठेवले तर उंदरा लागतात. बरं, घरी ठेवले तर शेतकऱ्या पायऱ्या नसतो, खर्च झालेला असतो. त्यामुळे शेतकऱ्याला भाव किती हमी भाव सरकारने दिला 48 का 5,000 रुपये काहीतरी दिला. पण पुन्हा नंतर आता 6,000 केला, पण 6,000 कुणाचा झाला? व्यापाऱ्याचा झाला. कारण आम्हाला पर्याय नव्हता ना, ठेवण्यासाठी आम्हाला का पैसा लागत आहे, कांद्यासाठी पैसा लागतोय. आम्ही ठेवला त्यावेळेस आमचा 4,500 ते 5,000 गेला. ऑनलाईन काही झालं, ऑनलाईन झालं त्याला लागला.
पण सोयाबीनचं पण आयात बंदी शेतामध्ये घटत आहे आणि प्रति एकरमध्ये 4,500 ते 5,000 रुपये सोयाबीनला काढण्यासाठी घेत आहेत. सोयाबीनचे तेच हाल झाले आणि रबीसाठी कांद्याचे पण हेच व्हायलेत. मग करावं हे आम्हाला धोरण करावं हे काय करायचं हे समजत नाही. तर आता पाहिलं तर आपण बघतो जे आता शेतकऱ्यांची आयात बंदी करण्यात आलेली ती आयात बंदी उठवण्यात यावी आणि पाहिलं तर या ठिकाणी शेतकऱ्याला कांद्याला हमी भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. कॅमेरापर्सन विकास वाघमारेसह मी संभाजी मुंडे, टीव्ही MIT परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.